संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे जो आम्हाला अधिक धैर्यवान बनवितो. काय जीवनातील संघर्षाने आम्ही खचतो? आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियानो, संकट, संघर्ष या गोष्टी प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहेच. त्यामुळे जीवनामध्ये निराशा असणे, जीवनामध्ये खचून जाणे, कोणतीही गोष्ट करण्यासाठी मन न लागणे या गोष्टी आमच्या जीवनात दिसू लागतात. परंतु जर आम्ही देवावर विसंबून राहणारे, विश्वासणारे असू तर नक्कीच आमच्यावर असा विपरीत परिणाम होत नाही. आम्ही शांत राहतो आणि इतरांनाही धीर देणारे होतो. प्रियांनो, याच गोष्टीवर आधारित आपण आजचे अध्ययन करणार आहोत. पौलाच्या जीवनात एक मोठे संकट आले होते. त्याच्याबरोबरच्या इतरांनी तर जीवनाची आशा सोडली होती. परंतु पौल विश्वासात खंबीर होता. त्यांच्यावर कोणते संकट आले, त्या सर्व लोकांना कोणता संघर्ष करावा लागला, हे आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 27व्या अध्यायाच्या 15 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे पौलाला परमेश्वराने सांगितले होते की तुला रोम शहरात जावे लागेल, तेथे सुद्धा तुला माझी साक्ष द्यावी लागेल. पौलाची मनापासून तीव्र इच्छा होती की त्याने रोमला जावे. प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आम्ही वाचले होते की हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतातून येरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले. तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे. येरुशलेममध्ये पौलाकरिता फार अंधकारपूर्ण समय आला असे वाटत होते आणि त्याला रोम शहर कधीही पाहायला मिळणार नाही असे सुद्धा वाटत होते. त्या अंधकारपूर्ण, निराशेने भरलेल्या, पराभवाने भरलेल्या समयात परमेश्वराने त्याला दर्शन दिले आणि आश्वासन देऊन प्रेषितांची कृत्ये 23वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये सांगितले. प्रेषितांची कृत्ये 23वा अध्याय आणि 11वे वचन. त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, धीर धर. जशी तू येरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. आता पुढे आपण 15 ते 18 वचने वाचूया. 27वा अध्याय 15 पासून 18 वचने. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्याची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यास भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले. मग ते तसेच वाहावत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की दक्षिणेचा वारा मंद वाहत होता आणि ह्या लोकांना वाटलं की आपला बेत सिद्धीस गेला आहे आणि ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने जाऊ लागले. परंतु थोड्या वेळाने आम्ही 14व्या वचनात पाहिलं होतं की युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला आणि त्यामध्ये ह्यांचे तारू सापडले. श्रोत्यानो, ज्या लोकांनी सुनामी जे समुद्री तुफान आले होते त्याविषयी वाचले आहे किंवा अनुभवले आहे, त्यांना माहीत आहे की समुद्री तुफान कशा प्रकारचे असते आणि जे लोक विशेष करून मासेमारीचा धंदा करतात त्यांना माहीत आहे की समुद्री वादळ कशा प्रकारे नुकसान करते आणि कशा प्रकारे त्याचा परिणाम होतो. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की हा जो वारा आहे हा सर्वसाधारण नाही, परंतु एक तुफानी वारा आहे. भयंकर असे तुफान त्या ठिकाणी आलेले आहे. कौदा हे बेट
क्रेत बेटाच्या दक्षिण दिशेला आहे. हे एक लहान बेट आहे. आता त्यांनी त्या जहाजाला त्या भयंकर वाऱ्याच्या स्वाधीन केले आणि त्याच्याच दिशेने ते जाऊ लागले. काय आपण त्यांच्या संघर्षाची कल्पना करू शकता? ते जिवंत राहण्याकरिता संघर्ष करीत होते. फक्त एकच व्यक्ती त्या जहाजामध्ये आम्हाला शांत दिसतो, कारण त्याच्या हृदयात शांतीच्या राजकुमाराचे वास्तव्य होते. आणि ती व्यक्ती म्हणजे पॉल. 19 वचन बघा. आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. त्यांनी तारवातले सर्व सामान त्याला हलके करण्याकरिता फेकून दिले. 20 वचन. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. डॉक्टर लूक आम्हाला सांगतात की जे काही त्यांच्या हाताला लागेल ते सर्व त्यांनी समुद्रात फेकून दिले. आणि अशा प्रकारचे हे वादळ बरेच दिवस चालत असे. त्यांनी जगण्याची आशा सोडून दिली होती. ते थकून गेले होते आणि फक्त मृत्यूची प्रतीक्षा करीत होते. अशा भयंकर कठीण समयी त्यांना पौलाच्या तोंडून देवाची वाणी ऐकायला मिळाली. 14 दिवस समुद्राच्या लाटांशी आणि तुफानी वाऱ्याशी झुंज दिल्यानंतर शेवटी त्यांनी जगण्याची आशा सोडून दिली होती. तरीही देवबाप पौलाला प्रगट झाला आणि त्याने पौलाला आश्वासन दिले की त्याला रोमला जावे लागणार. आणि त्यामुळे पौलाला धीर आला आणि तो उभा राहून म्हणाला. 21 ते 26 वचने आम्हाला सांगतात. प्रेषितांची कृत्ये 27 अध्याय 21 ते 26 वचने. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पॉल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, खरेच तुम्ही माझे ऐकावयाचे होते. क्रेताहून निघावयाचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तरी मी आता तुम्हा सांगतो की धैर्य धरा. तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करीतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला, भिवू नको. तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल. श्रोत्यांनो, पौलाचे हे शब्द त्या सर्वांकरिता फार धैर्य आणि हिंमत देणारे होते. ह्या एकाच गोष्टीवर ते आता अवलंबून राहू शकत होते. आणि विलक्षण साक्ष आम्हाला वाचायला मिळते. 23 वचन की ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करीतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला, भिवू नको. तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. पौलाचा भरोसा कोणावर होता? तर जिवंत परमेश्वरावर होता. आज सुद्धा श्रोतानो, आमच्या जीवनामध्ये विभिन्न प्रकारची संकटे येतात, आजार येतात, दुःख येतात. आम्ही घाबरून जातो आणि परमेश्वरावरील आमचा विश्वास कमी होऊ लागतो, डगमगू लागतो. मी माझ्या जीवनात अनुभवले आहे की जेव्हा संकटे आलेत, आजार आलेत, तर पहिली गोष्ट कोणती होते? तर आम्ही देवाचे वचन वाचणे बंद करतो किंवा प्रार्थना करणे बंद करतो. आणि असं वाटतं की प्रार्थना करून काय फायदा आहे? परमेश्वराचं पवित्र वचन वाचून काय फायदा आहे? परंतु मी आपणाला पौलाच्या जीवनातून हा महत्वाचा पाठ सांगू शकते की जेव्हा संकट येतात, जेव्हा असं वाटतं की सगळं काही समाप्त होत आहे, सगळीकडे अंधकार आहे, मदत करणारा कोणीच नाही, त्यावेळेला परमेश्वरावर भरोसा ठेवा. ज्या परमेश्वराने पौलाला म्हटले, भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे, तोच परमेश्वर आम्हातील प्रत्येकाला म्हणतो, भिवू नको, भिवू नका. मी तुमच्या सोबत आहे आणि मीच तुम्हाला सहाय्य पुरवीन. मीच तुमची मदत करीन. मीच तुम्हाला ह्या संकटातून सोडवीन. श्रोत्यानो, आज जर आपण संकटाच्या स्थितीतून जात आहात किंवा निराश आहात, दुःखी आहात, तर परमेश्वरावर भरोसा ठेवा. तो आज तुम्हाला म्हणत आहे, भिवू नका.
25 वचन सांगतं, 24 आणि 25 वचने मी पुन्हा आपणाकरिता वाचत आहे. पौला, भिऊ नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. इतका दांडगा विश्वास आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. पौलाला हे प्रगट करण्यात आले होते की एका बेटावर त्या सर्वांना राहावे लागेल. नंतर आम्हाला दिसतं की ते बेट मिलिता ह्या नावाने ओळखल्या जात असे व ते सिसिली प्रांताच्या दक्षिणेकडे होते. त्या बेटाला आज माल्टा असे म्हणतात. 27 वचन, 27 अध्याय, 27 वचन. नंतर 14व्या रात्रीस अद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांनी अनुमान केले की आपण कोणत्या तरी प्रदेशाजवळ येत आहोत. मी उडान
आद्रिया ह्याचा विस्तार समुद्र इटाली आणि मासेदोनिया किंवा ग्रीस ह्यांच्या मधात पडतो. भूमध्य सागराच्या मध्यवर्ती भागाला अद्रियाटिक सागर म्हणतात. त्यांचे तारू वादळात सापडल्यामुळे इकडे तिकडे सागरात हेलकावे खात होते. कधी ते सिसली ह्या प्रांताकडे येत होते, तर कधी क्रेताच्या जवळ येत होते. श्रोत्यानो, भूमध्य सागर भूखंडाच्या मध्यभागी असल्यामुळे तेथे अन्य समुद्रापेक्षा अधिक उंच लहरी उठतात. ते समुद्राच्या खोल भागातून बाहेर निघून उघड्या समुद्रावर पोहोचले होते. 14व्या दिवसाच्या मध्यरात्री त्यांनी असे अनुमान काढले की ते कोणत्या तरी प्रदेशाच्या जवळ येत आहेत. आपण ह्याला मृत्यूच्या जबड्यात जगण्याची आशा असे म्हणू शकता. 27वा अध्याय 28 आणि 29 वचने बघा. मग त्यांनी बुडीत टाकले तेव्हा 20 वावे पाणी भरले. थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीत टाकले तेव्हा 15 वावे भरले. तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून 4 नांगर सोडून ते उत्कंठतेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले. प्रत्येक वेळी त्यांच्या लक्षात आले की पाण्याची खोली कमी कमी होत आहे. प्रथम ती 20 वावे होती, अर्थात 37 मीटर, तसेच 15 वावे म्हणजे 26 मीटर होती. त्या नांगराला स्थिर ठेवण्याकरिता त्यांना 4 नांगरांची आवश्यकता पडली. त्यांना वाटले की त्यामुळे बोट हलणार नाही. पुढे बघा 30 आणि 31 वचने काय सांगतात. मग नांगर नाळीवरूनही टाकावे ह्या निमित्ताने खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळावयास पाहत होते. तेव्हा पॉल शताधिपतीला व शिपायांना म्हणाला, हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हावयाचे नाही. त्यांच्यापैकी काही खलाशांनी तारू सोडून पळून जाण्याचा विचार केला. त्यांनी नांगर टाकण्याचा नुसता बहाणा केला, परंतु ते जहाजाला सोडून पळून जाण्याची योजना करीत होते. तसेच करण्याची त्यांना खरे पाहता काहीच गरज नव्हती. श्रोत्यानो, पौलाने शताधिपतीला सांगितले की जे तारवात राहतील तेच सुरक्षित राहतील. ह्या ठिकाणी आम्हाला पौलाचा देवावर किती दांडगा विश्वास होता, किती पूर्ण भरोसा होता हे दिसते. कारण देवाच्या दूताने त्याला सांगितले होते की जे त्याच्या बरोबर आहेत त्यांच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. ते सुरक्षित राहतील आणि देवाने त्या सर्वांना त्याच्या हातात दिले आहे. परंतु स्वतःच्या इच्छेने पाऊल उचलून नाही, तर देवाच्या इच्छेचे पालन करून त्यांचा जीव वाचणार होता. देवाची इच्छा होती की त्यांनी तारवातच राहावे आणि हा निर्णय त्यांचा होता. पौलाने तर त्यांना स्पष्ट सांगितले होते. 32वं वचन सांगतं, 27वा अध्याय 32वे वचन. तेव्हा शिपायांनी होडीचे दोर कापून ती पडू दिली. शिपायांनी होडीचे दोर कापले. आता सर्वांना तारवातच राहायचे होते. 33 ते 34 वचने. नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पॉल सर्वांस अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात. तुम्ही काही खाल्ले नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करीतो की अन्न खा. त्याच्याने तुमचा निभाव लागेल, कारण तुम्हापैकी कोणाच्या देखील डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही. श्रोत्यानो, 14 दिवस उपवास केल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. म्हणून पौलाने त्यांना खाण्याचा आग्रह केला. तसे पाहिले तर ते सर्वजण उपाशी होते. जे अन्य विश्वासणारे होते त्यांनी उपास केला, कारण त्यांना मरण्याचे भय वाटत होते. पौल व इतर विश्वासणारे सुद्धा उपाशी होते, कारण त्यांचा उपवास देवाकरिता होता. आता ते भूप्रदेशाजवळ आले होते आणि पौलाने ह्या ठिकाणी फार उच्च प्रतीचा समजूतदारपणा दाखवला. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे ह्यांची शारीरिक स्थिती आहे, ह्यांची भौतिक स्थिती आहे आणि कशा प्रकारच्या संकटाच्या स्थितीमधून हे लोक जात आहेत. श्रोत्यानो, कितीही सशक्त व्यक्ती असला तरी त्याला 14 दिवस उपास केल्यानंतर अशक्तपणा जाणवणे अगदी साहजिकच आहे. म्हणून पॉल त्यांना ह्या ठिकाणी खाण्याचा आग्रह करतो. ते आता भूप्रदेशाजवळ आलेले होते आणि आपल्या सामुदायिक शक्तीनेच त्यांना भूप्रदेशावर उतरायचे होते. ह्या ठिकाणी परमेश्वराच्या कार्यात समर्पित समजूतदारपणा पौलाने उपयोगात आणला. तो फार शहाणपणाचे कार्य करतो. हा व्यवहार एका आध्यात्मिक व्यक्तीचा आहे
तो स्वतः शांत राहतो आणि दुसऱ्यांकरिता सुद्धा शांतीचे कारण बनतो. परमेश्वराच्या कार्यामध्ये, सेवेमध्ये आम्हाला चांगला, सर्वसाधारण आणि पवित्र समजूतदारपणा, विवेक आवश्यक असतो. इतर कार्यामध्ये त्याची तेवढी आवश्यकता नसते आणि परमेश्वर आम्हा सर्वांकडून हीच अपेक्षा ठेवतो. कारण काही वेळा लोक मूर्खपणाने असे सांगतात, अशी सबब सांगतात की आमची देवावर श्रद्धा आहे, आमचा देवावर भरोसा आहे. परंतु त्या प्रकारे ते वागत नाहीत. देवाची इच्छा आम्हातील प्रत्येकाच्या जीवनामध्ये हीच आहे की आम्ही त्याने जो विवेक आम्हाला दिलेला आहे त्याचा उपयोग करावा. परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवण्यासोबतच आपल्या विवेकाला उपयोगात आणायला हवे. 35 वचन सांगतं, असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. ह्या ठिकाणी पौलाने सर्वांसमक्ष, सर्वांच्या उपस्थितीत देवाचे आभार मानले आहेत. एक विलक्षण अशी साक्ष तो ह्या लोकांच्या समोर ठेवत आहे. आपण असे म्हणाल की मला तो प्रवास यशस्वी झाल्यासारखा दिसत नाही. मला असं वाटतं श्रोत्यानो की देवाच्या इच्छेबाहेर तो नव्हता, तर तो देवाच्या इच्छेमध्ये होता. जरी आम्हाला वरवर असं दिसतं की तो प्रवास यशस्वी नाही, परंतु तो देवाच्या इच्छेप्रमाणे होता आणि देवाच्या दृष्टिकोनातून यशस्वी प्रवास होता. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं पॉल देवाच्या इच्छेबाहेर नाही, तर देवाच्या इच्छेमध्ये होता. आपणाला दुसरी एक घटना शुभवर्तमानामध्ये कदाचित आठवत असेल. ज्यावेळेस एका रात्री प्रभू येशूने आपल्या शिष्यांना बोटीमध्ये तारवात बसविले आणि त्यांना गालिलातून समुद्रातून जायला सांगितले, तेव्हा वाटेतच समुद्री वादळ सुरू झाले. सोसाट्याचा वारा सुटला आणि तारू लाटांनी झाकू लागले. त्याने आपल्या शिष्यांना वादळात पाठवले होते. असं नका समजू की प्रभू येशूला वादळ येणार आहे ह्याची कल्पना नव्हती. त्याला पूर्ण कल्पना होती, परंतु मुद्दामच त्याने आपल्या शिष्यांना त्या वादळात पाठवले होते. तो परमेश्वर आहे, तो सर्व समर्थ आहे, तो सर्व उपस्थित आहे. त्याला वादळासंबंधी माहिती आहे आणि तो काय करीत आहे त्याची सुद्धा त्याला पूर्णपणे जाणीव होते. आमच्या जीवनात जेव्हा संकट येतात, आजार येतात, समस्या येतात, तेव्हा असं नका समजू की परमेश्वराला त्याविषयी काहीच माहिती नसते. त्याला सर्व काही माहीत आहे. कारण आमचं भविष्य परमेश्वराकरिता इतिहास आहे. माझा स्वतःचा असा विश्वास आहे श्रोत्यानो की बऱ्याच वेळा परमेश्वर आम्हाला वादळामध्ये मुद्दाम पाठवितो, कारण आम्ही हे ओळखावे की आम्ही वादळात राहून सुद्धा परमेश्वराच्या इच्छेत राहू शकतो आणि त्या वादळी परिस्थितीत तोच आमचे रक्षण करतो, तोच आम्हाला सांभाळतो आणि तोच आम्हाला पैलतीरी नेतो. परमेश्वराने असे कधीही म्हटलेले नाही की आम्ही जीवनातील वादळांपासून दूर राहू, संकटांपासून दूर राहू, आजारापासून दूर राहू, परंतु त्याने आम्हाला आश्वासन दिलेले आहे की आम्ही निश्चितपणे बंदर गाठू शकू आणि वादळात सुद्धा आमचा परमेश्वर आमच्याबरोबर राहतो. हे जे एक समाधान आहे ते परमेश्वराच्या लोकांना वादळामध्ये, संकटाच्या स्थितीमध्ये, आजारामध्ये अवश्य अनुभवायला मिळते. आज ह्या क्षणी आपण जीवनातील वादळामध्ये फसलेले आहात काय? काय आपण भयभीत आहात काय? चिंतित आहात? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो त्या कठीण परिस्थितीत आपणाबरोबर आहे. त्याचं आश्वासन आहे की मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला त्यागणार नाही, परंतु मी सतत तुमच्या सोबत राहीन. काय आपणाला माहीत का की वर्षाच्या 365 दिवसांकरिता पवित्र शास्त्रामध्ये भिवू नका हे शब्द देण्यात आलेले आहेत आणि लीप वर्षाच्या 1 दिवसाकरिता सुद्धा भिवू नका हे शब्द देण्यात आलेले आहे. म्हणजे एकूण 366 वेळा हे शब्द पवित्र शास्त्रामध्ये आलेले आहेत. आपण प्रत्येक दिवशी देवाचे हे वचन, देवाचं हे अभिवचन, आश्वासन आपल्या जीवनाला लागू करू शकता. पुढे 36 आणि 37 वचने पहा. मग त्या सर्वांना धीर येऊन त्यांनीही अन्न खाल्ले. त्या तारवात आम्ही सर्व मिळून 276 जण होतो. एकंदर 276 म्हणजेच हे जहाज
मोठ्या आकाराचे असावे. 38वे वचन, जेवण तृप्त झाल्यावर ते समुद्रात गहू टाकून देऊन तारू हलके करू लागले. श्रोत्यांनो, प्रथम त्यांनी इतर सामान तारवातून समुद्रात फेकून दिले होते आणि आता त्यांनी गहू समुद्रात टाकून द्यायला सुरुवात केली होती. परंतु आम्हाला हाच पाठ शिकायला मिळतो की ह्या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर नियंत्रण करीत होता आणि तोच त्यांचे रक्षण करीत होता. आज तोच परमेश्वर आमच्या सोबत आहे. म्हणून घाबरून जाऊ नका. त्याच्यावर विश्वास ठेवा, भरोसा ठेवा आणि विश्वासाने पुढचे पाऊल टाका. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की आध्यात्मिक व्यक्तीचा व्यवहार हा नेहमी स्वतः शांत राहून दुसऱ्यांकरिता शांतीचे कारण बनणारा असतो. पौलाचा हा उत्तम गुण आज आम्हाला शिकायला मिळाला आहे. तसेच आम्ही हे देखील शिकलो की वादळावर, सैनिकांवर आणि खलाशांवर आणि पौलाच्या जीवनावर देखील देवाचे सार्वभौमत्व होते, अधिकार होता. देवाच्या सामर्थ्यावर आणि वचनावरील विश्वासामुळेच पौलाला त्या जहाजासाठी आध्यात्मिक नेत्याच्या भूमिकेत पाऊल टाकता आले. प्रियानो, काय आम्ही शांत राहून देवावर विश्वास ठेवून आमच्या विवेकास उपयोगात आणतो? काय आमच्या जीवनावर देवाचा अधिकार आहे? काय आम्ही सर्वांसमक्ष देवाचे गौरव करतो, आभार मानतो? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. जो तू आम्हाला योग्य विवेक दिलेला आहे, त्या विवेकाचा आम्ही योग्य रीतीने उपयोग करावा. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, आमच्या जीवनामधल्या प्रत्येक संकटामध्ये, संघर्षामध्ये आम्ही केवळ आमची दृष्टी तुझ्यावर लावण्याचा प्रयत्न करावा. प्रभूजी, या सर्व गोष्टींमुळे आम्ही अशांत बनू नये, तर प्रभूजी आम्ही सौम्य, आम्ही शांत राहून या सर्व गोष्टींना तोंड देण्यासाठी आम्ही तुझं सहाय्य घ्यावं. याच्यासाठी बाप्पा तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही अशक्त आहोत, परंतु बाप्पा ज्यावेळेस तू आमच्या बरोबर आहेस, आमचा सर्व अशक्तपणा दूर निघून जातो आणि प्रभूजी आम्ही इतरांसाठी आशीर्वाद बनतो. होय बाप्पा, आणि यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.